ऍक्टिंग करणार आहे. ऍक्टिंग करायची नाही. ऍक्टिंग शिकायला आला पण ऍक्टिंग करायची. मग मी लक्षात ठेवा, मी दरवेळी सांगतो, मी तुम्हाला तेच सांगतो, ऍक्टिंग करायची ना. हे ऍक्टिंग आहे. ऍक्टिंग हे आणू नकोस. माझ्याकडे बघ तो लहान सावलीचा भाऊ होता, छोटा आमचा होता, आमचा विदाईचा सीन होता, सावली जाते घरतो तो सांगतोय ऐकून तो म्हटलं कशाला बाई, काय वाजलं कशाला बाई, रडाय वा पुढे आवडला सीन मध्ये राहा. मला काय म्हणलं मी, सीन मध्ये राहा, फील कर, मग तुझी बहीण जाते. रडला नसा नसा रडा, विदाउट ऐकून, विदाउट लिसनिंग. पहिलं बाळा काय करायचंच नाही ना, आपण फील करायचं. त्याला म्हटलं बाकीचे आम्ही जे डायलॉग बोलणार आहोत ते ऐक ना. आपण जेव्हा इन्व्हॉल्व असतो ना, इन्व्हॉल्व तुला असू किती वेळ, कारण मग जर तुम्ही ऍक्टिंग करत असेल तर नाही, म्हणजे तुमचा डायलॉग येईपर्यंत फक्त मला डायलॉग बोलायचं नाही होत. दिस फॉर नॉट ऍक्टिंग. पूर्ण सीन्स डिरेक्टर ऍक्शन बोलल्यानंतर जे तुमची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे ना ती कट करून तुमच्या वाक्य एकच वाक्य मला तू एवढं जरी असलं तरी इथे काय चाललंय हे ऐकायला आपोआप रडलंय. बघ तू फक्त इन्व्हॉल्व राहा. कॅमेरा एकदा रोल झाला, ऍक्शन म्हटली ती इन्व्हॉल्व म्हणजे काही असं मग फक्त ऐकायचं ना. एक चांगला गुड लिस्नर एक चांगला ऍक्टर असतो. त्यामध्ये त्या दरम्यान जर तुमच्या डोक्यात वेगळं चालू असेल तर ते दिसणार नाही.